एक नाची असं तसं बोललं गेलंय मला खूप. आणि त्यात ही जाड आहे, हिला काय येणार आहे, कायच करत असेल ही, हिचा अंग हलत असेल काय, अशा तशा गोष्टी मी खूप जास्त ऐकलेत. तर लोक म्हणायचे कुठं जाते ही, प्रत्येक वेळा हिला नवीन नवीन पोरगा कसा काय सोडायला येतो, अशा प्रकारे तिथं माझं नाव खराब झालं होतं. त्याच्यानंतर माझ्यासोबत एक असा प्रसंग आला की मी एका लेवलला डान्ससुद्धा सोडून दिला होता. मला असं झालं होतं की ही फील्डच नको, टॉप काढ, तुझे साईज मला बघायची आहे, तुझ्या आयुष्यात तुझा बॉयफ्रेंड आहे का, त्यामुळे तुझी बॉडी लूज पडली आहे का, इथपर्यंत मी ऐकून घेतलेलं आहे. म्हणजे कोल्हापुराची असूनसुद्धा त्यावेळी असं झालं की आमच्या सपोर्टला कोणच नव्हतं, सगळे त्या माणसाच्या सपोर्टमध्ये होते. मग मला धमक्या यायला लागल्या पर्सनली, तू कुठं राहतीस सांग, काय करतीस, तुझा येऊन बलात्कारच करतो, आम्ही एवढी जणच येतो तेवढी जणच येतो. नमस्कार, मी तेजस्विनी कुराडे, मी कोल्हापूरची आहे आणि या माध्यमातून मी पहिल्यांदाच माझी स्टोरी तुमच्यासमोर सांगणार आहे. माझ्या फॅमिलीसोबत मी मुंबईत राहायचे. जन्म जरी कोल्हापुरातला असला तरी छोटीशी फॅमिली आहे माझी, त्यांच्यासोबत राहायचे. मुंबई सोडायची पण भरपूर अशी कारणं आहेत की माझे आई बाबा आहेत, त्यांच्यावर केस पडली होती किंवा 2005ची गोष्ट, त्यामुळे मला ती मुंबई सोडावी लागली. त्याच्यानंतर जाड तर मी अशी पहिल्यापासूनच आहे, लहानपणापासूनच आहे. मला शाळेत भरपूर गोष्टीचा त्रास झाला. माझ्या पप्पांना डान्स खूप आवडायचा, ॲक्टिंग खूप आवडायची, पण नाही, म्हणजे मला जाड असल्यामुळं कधीच कुठं घेतलं गेलं नाही. त्याच्यामुळे पप्पांनी मला स्वतः लावणी शिकवली. ती लावणी शिकत शिकत मग मला पप्पांनी भरतनाट्यमला घातलं. मग मी भरतनाट्यम केलं. तिथून पुढं माझी डान्सची जर्नी चालू झाली. परिस्थिती नव्हती, घरातल्यांनी अक्षरशः माझ्या म्हणजे भरतनाट्यमची फी भरताना सुद्धा घरातली आपल्या जे जुनी पितळेची हंडा वगैरे असतो ते विकून माझी फीज भरली भरतनाट्यमला. आणि अशी माझी ते भरतनाट्यमच्या परीक्षा देत देत मी ती पास झाले. त्याच्यानंतर मग मी स्कूल केलं. मी ऐरोली सेक्टर 2ला राहायचे. ज्ञानदीप विद्या मंदिर माझं स्कूल होतं. तिथनं मग आम्ही शिफ्ट झालो. पप्पा मम्मींवर केस पडली. त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट झालो परत कोल्हापूरला. कोल्हापूरला आल्यानंतर मग माझ्यासाठी पूर्ण नवीन, कारण जन्म जरी कोल्हापुरात झाला असला तरी लहानपणापासून मुंबईतच राहिल्यामुळे मुंबईची सवय होती, तिथलं काही माहीत नव्हतं, काही नव्हतं. त्याच्यानंतर मग मी परत कोल्हापूरला आले. कोल्हापूरला आल्यानंतर सुद्धा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत भरतनाट्यमच्या मी तिथेही चालू केल्या. तिथेही मला खूप त्रास झाला, कारण मी डान्स करत होते, मी डान्सचे शो करत होते. आणि जे काही म्हणजे माझा एरिया आहे किंवा ज्या एरियात मी राहते, मी पाचगाव एरियात राहते, कोल्हापूरमध्ये राहत होते पहिला, तर तिथंही सगळ्या गोष्टीचा मला त्रास झाला. म्हणजे डान्स म्हणजे एक नाची असं तसं बोललं गेलंय मला खूप. आणि त्यात ही जाड आहे, हिला काय येणार आहे, कायच करत असेल ही, हिचा अंग हलत असेल काय, अशा तशा गोष्टी मी खूप जास्त ऐकलेत. पहिला मी एवढी स्ट्रॉंग नव्हते. आता जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर बघत असाल तर तुम्ही मला ओळखत असाल की शिव्या देणारी पोरगी. पण तसं पहिला मी नव्हते. पहिला मी अशीच शांत, सगळ्यांचं ऐकून घेणारी वगैरे अशी मुलगी होते मी. त्यानंतर मग मी जसं डान्सचे शो वगैरे चालू केले तसं लोकांनी असं माझ्याबद्दल बोललं गेलं की ही कुठं जाते एवढ्या रात्रीची, कारण डान्सचे शो करायचे तर आम्हाला 3 आणि 4 वाजायचे घरी यायला. तर लोक म्हणायचे कुठं जाते ही, प्रत्येक वेळा हिला नवीन नवीन पोरगा कसा काय सोडायला येतो, अशा प्रकारे तिथं माझं नाव खराब झालं होतं. तर ती जी मुलं असायची ती माझ्याच क्लासमधली, डान्स क्लासमधली असायची. एवढ्या रात्रीचं आई बाबा तर सोडू शकत नव्हते, आमच्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे ती पोरंच सोडायची. किंवा त्यामुळं ह्या गोष्टीचा खूप त्रास झाला. म्हणजे कोल्हापुरात गेल्यानंतर मला ह्याच गोष्टीचा जास्त त्रास झाला की लोकांनी नावं ठेवलं. चांगलं म्हणायच्या ऐवजी लोकांनी फक्त मला नावंच ठेवलीत. त्याच्यानंतर माझ्यासोबत एक असा प्रसंग आला की मी एका लेवलला डान्ससुद्धा सोडून दिला होता. मला असं झालं होतं की ही फील्डच नको, डान्स पण सोडून दिला होता. कारण कोल्हापुरात एक अशी गोष्ट झाली माझ्यासोबत की मी एका डान्स क्लासला जायचे आणि त्यावेळी मी काहीतरी 9वीला वगैरे होतो. डान्स क्लासला जायचे आणि तिथं एक माणूस होता. आता त्या माणसाचं नाव मी घेत नाही, पण तिथं एक माणूस होता आणि त्याच्याकडे मी डान्स शिकायचे म्हणजे लावणी तर येतच होती मला, पप्पांनी माझ्या शिकवलं होतं, भरतनाट्यम मी करत होते. पण मला कुठून तरी पैशाचा सोर्स पाहिजे किंवा घरात परिस्थिती नव्हती, म्हणजे खायचे वांदे होते, हे सगळं असं तर होतं. मग त्याच्यामुळे मी त्याच्याकडे गेले, शोज वगैरे करायचे आहेत म्हणून. आणि त्या माणसाने सुद्धा माझ्यासोबत खूप विचित्र प्रकार केलेत. हे आत्तापर्यंत कुणाला माहीत नाही. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदा बोलायला लागली ही गोष्ट. तर त्याचं पण असं झालं की तू जाड आहेस, तुला नाही डान्स करता येणार,
तू तुझा टॉप काढ, तुझे साईज मला बघायची आहे, तुझ्या आयुष्यात तुझा बॉयफ्रेंड आहे का, त्यामुळे तुझी बॉडी लूज पडली आहे का, इथपर्यंत मी ऐकून घेतलेलं आहे. आणि नंतर त्याच्याकडूनच मी एक शो केला. तो मला सकाळी बोलवायचा ॲक्च्युली रिहर्सलला. सगळे संध्याकाळी यायचे आणि मला म्हणायचं नाही तू सकाळी आहे, तुझ्या लावणीची रिहर्सल मी घेतो. आणि त्यावेळी मी 9वीला असल्यामुळे मला इतकं काय कळायचं पण नाही, त्यामुळे मी गेले तिकडं. तर हे सगळे प्रकार व्हायचे पण मी नाही सांगितलं. मला असं वाटलं की सर आहेत आणि लहानपणी काही कळत पण नव्हतं, पण ते मला सगळं विचित्र वाटत होतं सगळं. मी पप्पांशी पण ह्या गोष्टीवर बोललो नाही, कारण आयुष्यातला माझ्या सगळ्यात जवळचा माणूस असेल तर ते माझे पप्पा. त्यानंतर मी त्याच व्यक्तीकडून एक शो केला ज्याला माझी पूर्ण फॅमिली आली होती. खूप छान शो झाला तो, लोकांनी कौतुक केलं, एवढी जाड असून सुद्धा तू चांगली डान्स करत आहेस वगैरे असं सगळं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो माणूस मला म्हणतोय की तू एकदम घाण डान्स केलास, हे तू डान्स करायच्या लायकीची नाही आहेस, हे तुझं काही शरीर आहे का, या शरीरावर कोण लावणी करतं, लावणीला कशा पुरी लागतात, बारीक पुरी लागतात, तुझी कंबर अशी, तुझं हे असं ते असं, एक काम कर उद्यापासून परत तू ये, तुझ्या बॉडीवर आपण काम करूया, नाही तुझ्या आयुष्यात तुझा बॉयफ्रेंड असलच म्हणूनच तुझी बॉडी लूज पडली आहे. पण मला माहीत नव्हतं की हा असं का म्हणतोय, कारण त्यावेळी आयुष्यात तर बॉयफ्रेंड वगैरे असा काही प्रकारच नव्हता आणि तो बॉडी लूज पडतीये तुझी का हे मला माहीतच नव्हतं, जे मला आत्ता कळायला लागले की तो त्यावेळी का म्हणत होता असं. त्यानंतर मी डान्स पूर्ण माझा सोडून दिला होता. सोडून म्हणजे मी झोपून होते, मला वाटतं कित्येक तरी महिने मी फक्त झोपून होतो. माझे पप्पा रोज येऊन विचारायचे काय झालं, कॉलेजला का जात नाही, शाळेला का जात नाही आहेस, डान्स क्लासला का जात नाही आहेस. मी कुठंच जायचे नाही, कारण मी ते डोक्यात होतं की ह्या माणसानं माझ्यासोबत असं असं केलंय. त्यानंतर मला वाटतं कित्येक तरी महिने गेल्यानंतर मी माझ्या बाबांना ही गोष्ट सांगितली की पप्पा असं असं झालंय माझ्यासोबत आणि मला डान्स नाही करायचा आहे. मग त्यानंतर पप्पांनी स्टँड घेतला. त्यावेळी असं झालं की आम्हाला जे कोल्हापुराची असून सुद्धा त्यावेळी असं झालं की आमच्या सपोर्टला कोणच नव्हतं, सगळे त्या माणसाच्या सपोर्टमध्ये होते. मला वाटते आत्ता जर मी पहिल्यासारखं असते तर माझं आत्ता काय अस्तित्वच नसतं, त्यामुळे तर मी एवढी आगाऊ झाले. आत्ताची जी तेजस्विनी आहे त्यावेळी तेव्हा पाहिजे होती, म्हणजे त्या माणसाला मी चांगलाच धडा शिकवला असता. पण त्यावेळी असं झालं की आम्ही नवीनच कोल्हापुरात, कारण लहानपण तर मुंबईतच काढलं, इथं फॅमिली असून सुद्धा त्यांना सांगू शकत नव्हतो, कारण नाव खराब होईल पप्पा मम्मीचं. या जर मी गोष्टी सांगितल्या की माझ्यासोबत अशा गोष्टी झाल्यात, त्याच्यामुळे खूप गोष्टी दबून गेल्या. ज्यावेळी पप्पांनी ह्या गोष्टीवर माझा स्टँड घेतला त्यावेळी बोलण्यात आलं की नाही तो माणूस तसा नाहीच आहे, हे त्याच्यासोबत अजून मुली काम करत होत्या, त्या पण म्हटल्या नाही आमचे सर असे नाही आहेत, हे नाही आहेत. मी स्वतः सांगून त्यांनी एक माझी गोष्ट ऐकून घेतली, त्या मुली असून सुद्धा त्यांनी माझ्या ह्या गोष्टी ऐकून घेतल्या नाहीत. त्यानंतर मी पूर्णपणे डान्स सोडून दिला. बाबांनी म्हणजे बाबा माझ्या घरात रिहर्सल्स वगैरे घ्यायचे. मी डिप्रेशनमध्येच गेले होते, म्हणजे मला कळत नव्हतं की त्यावेळी मी काय करायचं. त्यानंतर पप्पांनी माझ्या घरात रिहर्सल घेतली. पप्पांनी मला कुठं थांबून दिलं नाही, कारण पप्पा माझ्यापेक्षा खूप चांगली लावणी करतात. त्यांना पण प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता लहानपणी, त्याच्यामुळे त्यांनी मला ह्याच्यात घातलं होतं. त्यानंतर माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आला जिथं मी लॉकडाऊनमध्ये एक ऑडिशन बघितली की जाड मुलींचं म्हणजे डान्स कॉम्पिटिशन असणार आहे झी मराठीवर. मग मी पप्पांची मेहनत त्यावेळी माझ्यावरची जी कामाला आली, मी लगेच ऑडिशन सेंड केलं. मी जॉबला होते, मी जॉब करत की नाही हे असं सगळे शो करायचो किंवा डान्स क्लासेस वगैरे करायचो. मग एका माझ्या त्या मॅडमांनी मला ती ऑडिशन पाठवली होती की आज लास्टचा दिवस राहिला आणि तू तिथं ऑडिशन पाठव म्हणून. मग पप्पांनी पण माझी लगेच डान्स रिहर्सल वगैरे घेतली आणि लगेच ऑडिशन वगैरे मी दिलं. मग माझं सिलेक्शन झालं. मी मुंबईला आलो, परत एकदा ऑडिशन दिलं, परत मी रिटर्न आलो, परत सिलेक्टचा मला फोन आला आणि मी गेलो. तिथून माझी जर्नी चांगली अशी चालू झाली. तिथं मी 3-4 एपिसोड केले असतील आणि खूप चांगली जर्नी होती ती माझी. त्यावेळी जे लोक मला नावं ठेवायचे किंवा हिला काय जमणार आहे असं तसं, तरी कोल्हापुरातून मी अशी पहिली पोरगी होते जिनं डान्स रियालिटी शो केला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला, ते पण लावणी किंवा अदरी जे काही स्टाईल असतील त्याच्यामध्ये. त्यानंतर मी परत इकडं आले. मी ॲक्टिंग क्षेत्रात पण होते, पण मला माहीत नव्हतं की कसं तिथंपर्यंत पोचायचं किंवा काय. हा डान्सिंग क्वीनचा शो होता, तोच माझा पहिला मोठा प्लॅटफॉर्म होता. मग त्याच्यानंतर मी ऑडिशन्स वगैरे पण द्यायला लागले. तिथं पण हाच एक प्रॉब्लेम झाला की तू जाड आहेस, तू काळी आहेस, काळी म्हणजे सावळी,
तू काळी आहेस, तुला कुठेही काम मिळणार नाही. म्हणजे पहिला मी जे फेस केलं ते केलं डान्स बाबतीत, की तू जाड आहेस, तुला नाचता येणार नाही. आणि आत्ता मी जे आत्ताही फेस करते मी, की तू जाड आहेस. मग निर्मिती सावंत जाड नाही आहे, विशाखा सुभेदार जाड नाही आहे, तरी पण मला आत्ता लोक असं म्हणतात की तू जाड आहेस, सावळी आहेस, त्यामुळे मी तुला नाही घेऊ शकत पिक्चरमध्ये, किंवा अशा गोष्टी माझ्यासोबत झाल्यात आणि ज्या अजूनही होत आहेत. नंतर नंतर मला विचारायला लागले की इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किती आहेत तुझे. इंस्टाग्रामचे जर फॉलोअर्स असतील तरच तुला ॲक्टिंग क्षेत्रात घेतलं जाणार. मी कोल्हापुरात ऑलरेडी 10 वर्ष झालं मी थिएटर करतच होते. म्हणजे नाटक माझं चालूच होतं. मी व्यावसायिक नाटक वगैरे केलं. मुंबईला जाऊन सुद्धा मी गजब तिची अदा नावाचं नाटक केलं. त्याचे खूप चांगले प्रयोग झाले. तरी पण लोकांनी मला विचारलं की तुझे फॉलोअर्स किती आहेत, आणि त्यावेळी मला इंस्टाग्राम माहीत नव्हतं. मला फक्त रील स्क्रोल करायचं ह्या अशाच गोष्टी माहीत होत्या. मग मला असं झालं की इंस्टाग्रामचे फॉलोअर्स नाही आहेत म्हणून लोक काम देत नाही आहेत का. मग आम्ही एवढं 10-10 वर्ष थिएटर केलंय त्याचं काय. एवढी आम्ही मेहनत घेतली आहे स्वतःवर, घर बघून, जॉब करून, परत थिएटर करायचं, रात्रभर प्रॅक्टिस करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर लोक इंस्टाग्रामचे फॉलोअर्स विचारत असतील तर काय. आणि मग मी मुंबईला शिफ्ट झाले परत ह्या कारणासाठी, नाटकासाठीच मी शिफ्ट झाले. नाटक वगैरे केलं, तिथं पण सेम की इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किती आहेत. किंवा मग माझं प्रोफाईल सिलेक्ट व्हायची, उद्या शूट आहे तर आज मला कॉल यायचा की नाही त्यांनी गोरी मुलगी घेतली. म्हणजे जाड कॅरेक्टरला सुद्धा त्यांनी मला असं म्हणायचे की नाही त्यांना गोरी मुलगी हवी होती, तू सावळी आहेस त्यामुळे तुला त्यांनी कॅन्सल केलं. अशाही गोष्टी झाल्या. त्यामुळं पण मी टेन्शनमध्येच होतो. म्हणजे मला कळत नव्हतं की मी कुठून कसा मार्ग काढू. मग रागारागातच मी असं इंस्टाग्राम चालू केलं. म्हणजे होतं माझं इंस्टाग्राम ID, पण असं मी नॉर्मली व्हिडिओ टाकायचो. म्हणजे असं सॉन्ग असेल तर ते सॉन्ग असं बोलून वगैरे व्हिडिओ टाकायचो. मग त्याच्यानंतर मला असं झालं की नाही, आपण एकदा ना, सगळी लोक आपल्याला म्हणतात ना की तू जाड आहेस, तू अशीच आहेस, तू तशीच आहेस, तुझं लग्नच कसं होणार वगैरे. मग मी म्हटलं की चला आपण जरा जाड पुरींबद्दल व्हिडिओ टाकूया. मग मी एक व्हिडिओ टाकला जाड मुलीबद्दलच, की जाडी असलं म्हणून काय झालं, तुमच्यापेक्षा सुंदर असतं वगैरे, असा आम्ही व्हिडिओ टाकला. मी टाकला व्हिडिओ तो. आणि तो व्हिडिओ माझा पहिला तो व्हिडिओ 1 मिलियनला गेला. त्याच्यामुळे माझे फॉलोअर्स वाढत गेले. आणि तो पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर मला त्या एवढ्या 1 मिलियनला गेला तो व्हिडिओ, ह्याचा आनंद पण होता मला. पण एवढ्या बॅड कमेंट्स आल्या मला त्याच्यावर, एवढ्या बॅड कमेंट्स आल्या की मला असं झालं की नाही आता मला इंस्टाग्राम पण करायचंच नाहीये, कुठलीच फील्ड चांगली नाही, मला काहीच करायचं नाही, गपचूप आपलं घर जॉब केलेलं बरं, असं माझ्या डोक्यात विचार आला. मग त्याच्यानंतर माझे फ्रेंड्स लोक आहेत किंवा माझे पप्पा आहेत, पप्पा म्हणले नाही हे असं तू होणारच, तुला लोक बोलणारच, लक्ष नाही द्यायचं आपण, असं तसं. पण मला असं झालं की नाही, हे लोक, मला कुठंतरी आतनं दुखत होतं की हे लोक मला असं कसं बोलतात, मग मी ह्यांच्या घरचं खातोय काय, ह्यांच्या घरात जाऊन खातोय काय, असं माझ्या मनात विचार यायचे. आणि मग मी असं ठरवलं की जे काही कमेंट्स येत आहेत त्या कमेंट्सला रिप्लाय करणं. मला लय लोकांनी सांगितलं की नको करू, कुत्री भुकतच असतात, आपण नाही लक्ष द्यायचं, असं तसं, आणि असू दे आपण पोरगी आहे, जरा एक आपल्या सीमा आहेत, आपण तेवढंच राहायचं, मग नको टाकू. जर तुला असं वाटतंय की इंस्टाग्रामवर तू लोकांचं बोलणं खाऊन घेऊ शकत नाहीयेस तर मग व्हिडिओज कशाला टाकायचा, नको टाकूस तू व्हिडिओ, बंद कर व्हिडिओ टाकणं. मग मला असं झालं की नाही, हे जे बॅड कमेंट्स करतात बिनकामाचं त्यांना आपण उत्तर द्यायचं. मग अशा प्रकारे मी व्हिडिओ करायला चालू केले. म्हणजे त्या ज्यांनी बॅड कमेंट केली आहे त्यांचा फोटो, त्यांची कमेंट अशी घ्यायची आणि त्याच्यावर बोलायचं, धाड काहीतरी बोलायचं. मग अशा प्रकारे ते माझे व्हिडिओ व्हायरल होत गेले आणि मी तसे व्हिडिओ करत गेले. जाड मुलींबद्दल पण व्हिडिओ करायचे किंवा कुठला ट्रेंडिंग विषय असेल त्याच्यावर बोलायचं. मग काय बॅड कमेंट्स आले असतील त्या पोरांना शिव्या घालायच्या. हे असं करत मी माझं इंस्टाग्राम अकाउंट ग्रो करत राहिले. त्यामुळे बॅड कमेंट्स जे करतात ते आता माझ्या अकाउंटला जरा कमी झालात. तरी पण जर ती बॅड कमेंट केली तरी पण अजूनही मी त्यांच्यावर व्हिडिओ करतोयच. कारण खूप लोक म्हणतात की लेडीज आहेस, बाई आहेस, जर खपत नसेल तर तू व्हिडिओ करत जाऊ नको, एक बाई आहे त्या सीमारेषेच्या खालीच राहायचं, सगळं सहन करायचं. मला नाही जमत ते, माझ्या आईबाबांना ते शिकवलेलंच नाही आहे. माझ्या पप्पांनी पण म्हणले दे तू शिव्या, मी आहे तुझ्यासोबत, तुला काय पाहिजे, जे तुला नडलं की नाही तो संपला. मग तेव्हापासून मी असं विचार केला की जो तेजस्विनी कुराडेला नडला तो संपला. आणि तेव्हापासून माझी ओळख तशीच झाली. म्हणजे आत्ता पण जर लोक मला भेटतात ना तर मला लोक एकच म्हणतात, दिदे तू शिव्याले भारी देतेस बरं का. इंस्टाग्रामवर जेव्हा मी व्हिडिओ करायला चालू केले किंवा रोस्ट करायला चालू केलं लोकांना, त्यावेळी मला का नाही अशा धमक्या पण आलेत, खूप धमक्या आलेत. आणि त्यातली एक अशी धमकी होती की मला तुझा बलात्कार करायचा आहे.
त्यावेळी मी घाबरलेलो पहिल्यांदा की असा का मेसेज आलाय, कारण आता तुम्ही जर बघत असाल तर किती बलात्काराच्या केसेस चालू होत्या आणि त्यात माझे पप्पा, माझी फॅमिली सुद्धा घाबरलेली. पण मला डिरेक्टली असा मेसेज आला की तुझा बलात्कार करायचा आहे. मग काय काय फॉलोअर्सनी त्या आयडीला जाऊन, मी तो व्हिडिओ सुद्धा केला होता इंस्टाग्रामवर, त्या आयडीला जाऊन मग लोकांनी मेसेज केले. तर त्या मेसेज केल्यानंतर त्या माणसानी पण त्याला घाणघाण शिव्या दिल्या. मग मला धमक्या यायला लागल्या पर्सनली, तू कुठं राहतीस सांग, काय करतीस, तुझा येऊन बलात्कारच करतो, आम्ही एवढी जणच येतो तेवढी जणच येतो, असा पण माझ्यासोबत विषय झालेला आहे. त्यावेळी मी इंस्टाग्रामला पहिल्यांदा घाबरले होते की बलात्काराचा विषय कुठून आला किंवा काय आला किंवा ह्याबद्दल कोण स्टँड घेत नाहीये. कारण ज्यावेळी मी व्हिडिओ केला त्या गोष्टीवर त्यावेळी सुद्धा मला कुणाचा सपोर्ट मिळाला नाही. माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळाला की जे काय होऊ दे, आपण बघू काय करायचं हे ते. पण ती फेक आयडी होती की काय होती आतापर्यंत मला कळालं नाही. पण अशा सुद्धा धमक्या येतात मुलींना आणि मला असं वाटतं की मुलींनी स्ट्रॉंग व्हावं. कारण ह्या धमक्या येणं म्हणजे मी असा रिप्लाय दिलाय की मग ठीक आहे, तुला बलात्कार करायचा आहे की नाही, तू ये, मी तुला बघतोच, मी या ठिकाणी राहतोय. त्या माणसानं नंतर मला ब्लॉक केलं. पण ही कमेंट एका मुलगीसाठी येणं एवढी डेंजर गोष्ट आहे माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या फॅमिली त्यावेळी पूर्ण टेन्शनमध्ये आली होती. म्हणजे मुलींना का नाही इंस्टाग्रामवर अशा सुद्धा गोष्टी फेस कराव्या लागतात. त्यामुळे मुलींनी कडक राहिलेलंच बरं असते. लोक मला म्हणतात तू वजन का कमी करत नाही, जर तुला ऍक्टिंग क्षेत्रात काम मिळत नाही, डान्सिंग क्षेत्रात काम मिळत नाही, मग वजन कमी करायचं ना. एवढे तुला लोक जाडे म्हैस म्हणतात, मग जरा त्यांचं मनावर घ्यायचं, कमी करायचं वजन. तुझं लग्न कधी होणार, कसं होणार, तुम्हाला काय करायचंय, मला असं होतंय. तुम्हाला असं वाटत नाही का की मला असं वाटतंय की मी पण स्लिम असावं, मी पण असे मस्तपैकी कपडे घालावे, मला चांगले चांगले कपडे घालायला आवडतात, शॉर्ट्स घालायला आवडते, वन पीस घालायला आवडते, पण जाडीमुळे मी नाही घालू शकत. मी वजन कमी करायचं सुद्धा ट्राय केलेलं आहे. मी जिम केल्यानंतर मला आत पित्ताच्या गाठी झाल्या, मग ते ऑपरेशन सांगितलं, मग मला ते डाएट सोडायला लागलं, पूर्ण जिम सोडायला लागली. त्याच्यानंतर मग PCOD PCOS सारखे पोरींचे प्रॉब्लेम्स असतात. आत्ता माझं रिसेंटली 2 महिन्यामध्ये 15 किलो वजन वाढले. असं पण नाहीये की मी बाहेर खातोय किंवा काय, खाल्लं तर चिकन मटन जे डाएटला चालतं, चिकन तरी चालतंच, सगळं करून झालंय. पण हे लोकांना किती एक्सप्लेन करायचं मी, कारण असं नाही की मी ट्राय केलंच नाही, मी ट्राय केलं, कारण मला सुद्धा सुंदर दिसायचंय. आत्ता पण मी सुंदर आहे, पण मला असं आहे की जरा शेपमध्ये आलं पाहिजे, जरा बारीक झालं पाहिजे, असं तसं. पण नाही, मी केलंय, मी ट्राय केलंय. आणि आता पहिल्यांदा मी सांगते की मी ट्राय केलं, मी लय वेळा जिम करून झालंय, लय वेळा डाएट करून झालंय, पण नाही होत आहे वजन कमी. PCOD PCOS मुलींना किती प्रॉब्लेम्स असतात हे फक्त मुलींनाच माहीत असते. त्यामुळं नाही होतं माझं वजन कमी, त्याला मी काहीच करू शकत नाही. तर ही अशी सगळी माझी जर्नी होती. आणि आत्ता अजून पण इथनं पुढं पण मी माझ्या रियालिटी शोसाठी, ॲक्टिंगसाठी मी ट्राय करणार आणि माझ्या ह्या बॉडीनंच मी काम मिळवून दाखवणार आहे. मी अजिबात आता काय बारीक बिरीक व्हायचं विचार करणार नाही. मी जशी आहे तशी माझी बॉडी लय चांगली आहे, मी लय चांगली दिसतोय, त्यामुळे मी अशीच राहणार आहे. आणि ह्याच बॉडीतनं मी कामं पण मिळवणार आहे, फेमस होणार आहे, आणि माझं हे स्वप्न आहे. तर मी सगळ्या जाड मुलींना खास करून सांगतो की तुम्ही बिंदास्त राहावा, कधी कुणाचं काय ऐकू नका, जसं आहे तसं राहावा. जर तुम्हाला वजन कमी करायची इच्छा झाली तर तुम्ही वजन कमी करा, पण निवांत राहावा. आता ही सगळी अशी माझी जर्नी होती. आणि तेवढं मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा. जाड मुलींना तरी मी सांगतो की मला इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करा. आणि मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल की नाही ग्रेट टॉक्स यांचं मनापासून धन्यवाद.